पुढे बघूयात नागपूरमध्ये शरद पवारांनी गौप्यस्फोट केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती आणि त्या दोघांनी 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितल्याची माहिती पवारांनी दिली। यावरनं मोठं राजकारण सुरू झालंय। हे दोघं कोण होती माणसं, हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले। विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघे दिल्लीत भेटले, त्यांची नावं आता माझ्याकडे नाहीत। त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली, पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझं मत होतं की असं काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊ, त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवार म्हणाले। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। ते अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला। विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली आहे, मात्र त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले। पवारांना भेटलेले ते दोघं कोण होते? शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत? शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना याबाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय असा टोला फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। विधानसभा निवडणुकीला आता जवळपास 9 महिने उलटले, त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आत्ताच का केला? ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले त्याचवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट का केला नाही? या प्रश्नाभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।